आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का इतकं काम करू, सगळ्या फाईल्स आणि सगळं. देवांश, तुम्हाला माहितीये मी ना माझ्या मोबाईल मध्ये रिमाइंडर पण लावून ठेवलंय, म्हणजे तुमच्या मेडिसिन्सच्या वेळा चुकणार नाहीत. देवांश हळू. I'm fine. सॉरी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? तुझ्यामुळे नाही लागलाय मला ठसका. ऍक्च्युली मी त्यासाठी नाही सॉरी म्हणत आहे. मी सॉरी यासाठी म्हणतेय की जेव्हा सई घरातून गेली तेव्हा मला तिला थांबवता नाही आलं. देवांश, तुम्हाला माहित नाहीये तुमचा निरोप सईपर्यंत पोहोचवण्यासाठी मला किती त्रास झाला. पण तुम्ही असा डिसिजन घेतलाच का? मला क्लिअरली दिसतंय की तुम्ही नाही राहू शकत तिच्याशी. You're right. मला खरंच खूप आठवण येते सईंची. आणि खरं तर मी स्वतःच त्यांच्यापासून लांब नाही राहू शकत, पण मीच त्यांना माझ्यापासून दूर जायला सांगितलं. पण माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. म्हणजे त्या जर इथे राहिल्या असत्या तर त्यांना सतत बोलणी ऐकावी लागली असती आणि मला ते सहन झालं नसतं. सई खरंच किती लकी आहे ना. तुम्ही इतका विचार करता तिच्यासाठी, तिचा विचार करता, तिच्या इमोशन्सचा विचार करता. ऍक्च्युली ना मी खूप लकी आहे की मला सईंसारखी बायको मिळाली. साधी, सरळ, गोड. मला ना नेहमी अशीच लाईफ पार्टनर हवी होती, जी माझ्या फॅमिलीची काळजी घेईल, जी माझी मैत्रीण असेल, जी माझ्यावर मनापासून खूप प्रेम करेन. खूप. ऍक्च्युली आय थिंक तुम्ही दोघं खरंच मेड फॉर इच अदर आहात. जानकी काकू ना एकदम करेक्ट म्हणतात, तुम्ही आणि सई तुमची पेअर ना देवानेच बांधली. पण तो का अशी तुमची परीक्षा बघतोय ते नाही कळत आहे मला. म्हणजे बघा ना, सई इतकी छान, मन मिळावू आहे, सगळ्यांशी समजून घ्यायचा प्रयत्न करते, जुळवून घ्यायचा प्रयत्न करते. पण तरी भैरवी मॅम तिचा रागराग करतातच ना. ती बिचारी प्रत्येक वेळी सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते, पण भैरवी मॅम प्रत्येक वेळी तिला उडवून लावतात. काही अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे आईला अजूनही राग आहे सईंचा. आणि आईचं तसंच आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर तिच्या मनातून उतरली तर मग ती उतरली. आय एम शुअर सई त्यांच्या चांगल्या वागण्याने आईचं मन परत जिंकतील. आणि तशी आमची सई खूप हट्टी आहे. म्हणजे तिने एखादी गोष्ट ठरवली की ती ठरवली, ती करायचं म्हणजे ती करतेच. आय नो, त्या खूप हट्टी आहेत, खूप. ऍक्च्युली माझ्या स्वप्नात काल सई आली होती. रिअली? मला म्हणाली तिला तुमची खूप काळजी वाटते. मला सांगत होती की जोपर्यंत ती घरात परत येत नाही तोपर्यंत तू देवांशची काळजी घेशील का. इतकी रडत होती. शेवटी मलाच राहवलं नाही आणि मी तिला प्रॉमिस करून बसले की हो, मी घेईन देवांशची काळजी. तिने आतापर्यंत इतकं केलंय माझ्यासाठी. देवांश, प्लीज मला हे करू द्या सईसाठी. आतापर्यंत माझ्यामुळे तिला जो त्रास झाला आणि तिने माझ्यासाठी जे केलंय त्या सगळ्याची परतफेड समजा हवं तर. पण प्लीज मला हे करू द्या. खरं सांगू का, मला काय वाटतं, जोपर्यंत सईवरचे सगळे आरोप खोटे सिद्ध होत नाहीत ना
तोपर्यंत तिने या घरात पाऊलच ठेवायला नको. कशाला ना उगाच सारखा अपमान सहन करायचा. आणि तशी आमची सई ना खूप स्वाभिमानी आहे. तोपर्यंत मला नाही वाटत आपल्या सई मॅडम गप्प बसतील. माहितीये मला, आणि त्यांचा मान जपण्याकरताच मी त्यांना माझ्यापासून दूर जायला सांगितलं. देवांश, आय कॅन टोटली अंडरस्टँड, बट यू डोंट वरी. लवकरच सई घरी परत येईल, तुमच्या जवळ परत येईल. थँक्यू. थँक्यू का? मला असं सईबद्दल मनमोकळेपणाने बोलता आलं. आणि सईबद्दल मी घरी कोणाशी असं बोलू शकत नाही. आणि बोलायला गेलंच तर मग समोरून खूप प्रश्न विचारले जातात. आणि आता मला कोणालाच कुठल्याच प्रश्नाची उत्तरं, काहीच एक्सप्लेनेशन काहीच द्यायचं नाहीये. मी खूप मिस करतोय सईंना. थँक्यू. खरंच बरं वाटलं. देवांश हो, तुम्ही नका मला थँक्यू म्हणू, काहीच गरज नाहीये. आणि तुम्हाला जेव्हाही वाटेल, एनी टाइम तुम्ही कधीही माझ्याशी बोलू शकता. ओके? आता हे सगळं बाजूला ठेवा आणि रेस्ट घ्या. आणि फोन पण स्विच ऑफ करा, नाहीतर कॉल्स येत राहतील तुम्हाला आणि तुम्ही डिस्टर्ब व्हाल. कंप्लीट रेस्ट. वेल डन नेसी, कमाल ऍक्ट्रेस आहेस तू. टोनी उगाचच नाही बोलायचा. तुला एकदा चान्स मिळाला तर तू बॉक्स ऑफिस तोडून टाकशील म्हणून. फिल्म मध्ये काम तर नाही करू शकले मी, पण घरात माझ्या टॅलेंटचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. मिस्टर देवांश जहागीरदार, तुमच्या सोबत बिझनेस ट्रिपला ती बोर आणि बावळट सई नाही, तर ही बोल्ड अँड ब्युटिफुल अंजलीच येणार. बाई, अरे देवा, हो अंस, करपली असती ना भाजी. लागली नाही ना? नाही लागली. मी आले ना ऐन वेळेवर आणि बंद केला गॅस, म्हणून लागली नाही. लागता लागता राहिली. लक्ष कुठे असतं अंस तुमचं? आणि हल्ली नेहमी होत चाललंय आहे. कामाचा कंटाळा येतो का हो तुम्हाला? आणि कसल्या एवढ्या विचारात असता तुम्ही? कुणाची काळजी करता? तुमच्या लेकीची? काय मेली काळजी करायची? पाव असता ते तुमची लेक. एका वेळेला 2-2 जणांबरोबर फिरते. काय झालं आता? पुढे एक शब्दही बोलू नकोस. तुला कुणी अधिकार दिला ग माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा? मी तुला सांगितलं होतं ना माझ्याबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. बोले काय करशील? मी हे घर सोडून निघून जाईल. हा चल जा जा. आई, आपण आत्ताच्या आत्ता निघतो लगेच. चल, नाही थांबायचं इथे. ह्यांच्या नादी लागून उपयोग नाही. तू चल जा घर सोडून जा. मला धमक्या देते, घर सोडून जाईल म्हणे. लिहिलं वाटलं मी हिंच्या धमक्यांना घाबरणार. अरे देवा, ही बाया घर सोडून निघून गेली तर ती बॉपकटवाली बाई माझा जीव घेईल. इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं. बोलली मोठे तोंड वर करून जा जा, फरक नाही पडत. जायला लागणार परत. काय बरं, माझं एक काम करशील उद्या? पाटील 75 तेवढी त्यांना चल आता. आणि आत्ताच्या आत्ता बॅग भर, आपण लगेच निघतो. सही अगं, काय झालं अचानक? अचानक वगैरे काय नाहीये मामा. मामी तोंडाला येईल ना ते बोलत असते. नाही, आधी ती बोलायचीच तेव्हा मी सहन करत होते, पण आता ती माझ्या चारित्र्यावर बोलते ना, तर ते मला अजिबात सहन होत नाहीये. वरून आत्ताच्या आत्ता बॅग भरायला की आपण सही 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 ऐक ना, अगं मामी बडबडतच राहते. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. त्यामुळे आपण नाही लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करायचं तिकडे. मामा रे, आता किती दुर्लक्ष करू? मला ह्या सगळ्याचा ना खरंच खूप कंटाळा आलाय. माझी जर चूकच नाहीये तर मी का ऐकून घेऊ? नाहीये ना तुझी चूक. अगं मग तू का घर सोडून जातेस? हे बघ, लोक काय बडबडतच राहतात. आपण नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हे बघ, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू कुठेही जाऊ नकोस. आणि तसंही ताई, जर आपण आत्ता निघून गेलो ना, तर या लोकांना असंच वाटेल की तू पळ काढतेस.
हा वरून बरोबर बोलतोय. हे बघ, इथून निघून जाणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. तुला इथे राहूनच या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. तर सुद्धा करायची. हा म्हणजे कधी कधी. अरे मग काय केलंस तू? तिला सांगितलं समजावून. म्हणलं अगं तो ध्रुव तारा आपल्यापासून खूप लांब आहे. मग मी तिला देवासमोर घेऊन गेलो आणि तिला तिथला दिवा दाखवला. म्हटलं हा दिवा बघ किती तेजस्वी आहे. आणि मग मी त्या दिव्यासमोर माझा हात धरला. माझा हात जरा भाजला. मी कळवळलो. तिला म्हटलं हा दिवा जर का एवढा तेजस्वी असेल तर तो ध्रुव तारा तो किती तेजस्वी असेल. मग पटलं का ताईला? उलट आणखी जोरात भोकाड पसरलं हिनं. का तर माझ्यामुळे मामाला भाजलं म्हणून. अशी आहे माझी भाची. आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय हे पटतच नाही तिला. मामा, माझ्यापेक्षा जास्त माया आहे तुझ्या पोटात. मी जेवत नव्हते तर त्रास होत होता ना तुला. आणि आई, तू आता बघितलंस कसं बोलण्यात गुंतवून मला लगेच खाऊ घातलं. तुमचे बाबा तुम्हाला सोडून गेले असले तरी मामाच्या रूपात तुम्हाला दुसरी आईच मिळाली. सई, मला माहिती आहे तुला तुझ्या संसाराची खूप काळजी वाटते. आणि परिस्थितीच अशी आहे की तुला असं वाटणंही स्वाभाविक आहे. अगं पण तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. देवांश रावांवरती काहीतरी परिस्थिती आली असणार म्हणून ते असे वागले असणार आहे. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. सई, जानकी ताई, आई, आई, अगं या ना. नमस्कार. कसा आहेस वरुण? मी मस्त. मामा नमस्कार. बरे आहात ना? तुम्ही कशा? आता माझी सून माझ्या जवळ नाही म्हटल्यावर कशी असणार नाही. थँक्यू. काय म्हणता सुमनताई? जानकी ताई, तुम्ही अशा अचानक सगळं ठीक आहे ना? खरं सांगू का, आमच्याकडे काहीच ठीक नाही. सई घर सोडून गेली आणि आमच्या घरची रयाच गेली. आता तुम्हीच सांगा, ज्या घरातली लक्ष्मी नसेल त्या घरात सुख नांदेल का हो? सईची पण काही वेगळी अवस्था नाहीये. इथं आल्यापासून एकदाही हसताना पाहिलं नाहीये तिला. तुमच्या सगळ्यात खूप जीव अडकलाय होईचा. माहितीये मला, म्हणूनच आले मी. मला वाटलं हे सगळं 1-2 दिवसात संपेल आणि आमची सई आमच्या घरी परत येईल. पण तसं काही घडत नाही म्हटल्यावर मी स्वतःच आले आमच्या सईला न्यायला. बरं झालं जानकी ते तुम्ही आलात. नाही म्हणजे आपली मुलं चुकत असतील ना तर आपण मोठ्यांनीच पुढाकार घेऊन त्यांना मार्ग दाखवायला हवा. बघ जानकी ताई, स्वतः तुला न्यायला आले. आता तुझा राग सोड आणि जा त्यांच्या बरोबर. नाही मामा. आई सॉरी, पण मी नाही येऊ शकत. तरी सई प्लीज बाळा, असं करू नकोस. हे बघ, आपल्या घरात काय घडतंय याची तुला कल्पना नाहीये. म्हणजे सरांची तब्येत पुन्हा बिघडली आहे का? नाही नाही, देवांश तसा बरा आहे ग. पण अगदी परदेशात जाणं इतकं बरं नाहीये तो. परदेशात? भैरवीताई देवांशला बिझनेस ट्रिप साठी परदेशात पाठवतायत. पण का? आणि इतक्या लांब जाणं बरोबर नाहीये. अगं तेच तर मी त्याला आणि भैरवीताईंना हेच समजावून सांगते. सई, तू घरी चल आणि देवांशला समजव. तुझं नक्की ऐकेल तो. मी खरंच नाही येऊ शकत. सई, ऐक ना माझं.
हट्ट करू नकोस. अगं हे बघ, कधी कधी आपली माणसं रागाच्या भरात काहीतरी बोलून जातात. एवढं मनावर घ्यायचं नसतं ग. बघितलंस ते? आई मामा सगळे तुला सांगतायत घरी जा म्हणून. आपल्या घराला, देवांशला तुझी खूप गरज आहे बाळा. आणि तुला माहितीये, भैरवी ताई देवांशला सोबत व्हावी म्हणून त्या बिझनेस ट्रिपवर अंजलीला पाठवतात. काय? हो. देवांश बरोबर जाण्याचा हक्क फक्त आणि फक्त तुझा आहे. तू प्लीज घरी चल. हे बघ, तुझी जागा दुसरं कोणीच घेता कामा नये. आई, सरांच्या आयुष्यात असणारी माझी जागा ना कधीच कोणीच घेऊ शकत नाही. आणि तो अधिकार सर कधी कोणाला देणारही नाही याची खात्री आहे मला. अगं पण नाही आई, नका फोर्स करू मला. नाही, तुम्हा सगळ्यांना माझा हा हट्ट वाटत असेल, पण तसं नाहीये. प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे. आणि सर स्वतःहून म्हणाले ना, हे घर सोडून निघून जा म्हणून. त्यामुळे मी आता घरी तेव्हाच येईन जेव्हा सर स्वतःहून मला मानाने घरी घेऊन जाते. सुमनताई, येऊ मी? जानकीताई, सईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तिच्या स्पष्ट बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाहीये मला. ती नात्याने जरी माझी सून असली ना, तरी मी तिला माझी मुलगी मानते. आणि मुलीच्या बोलण्याचं आईला कधीच वाईट वाटत नाही. इतके दिवस सई आणि देवांश एकमेकांपासून दूर दूर राहतायत, हे काही मला पटत नाहीये. नाही म्हणजे त्यांच्यात जे काही वाद असतील, गैरसमज असतील, ते एकमेकांसमोर बसून त्यांनी सोडवायला हवेत ना. दूर राहणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण जानकीताई राग मानू नका हा. म्हणजे जावई बापूंनी सुद्धा सईला असं एकदम घरातून तू निघून जा असं सांगायला नको होतं ना. यावरून मी तुला खूप बोलले. आणि मला काय वाटतं की कोण चूक कोण बरोबर हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की त्या दोघांनी एकत्र यायला हवं. जानकीताई, आपण ना सगळं त्या देवावर सोडून देऊ. तो सगळं नीट करेल हो. आई, तुम्ही हे बोललात आणि माझं मन हलकं झालं. ठरलं तर मग येऊ मी. माझ्या लेकीची काळजी घ्या. तुम्ही सुद्धा काळजी. येते. हाय. हॅलो मिस्टर जागीरदार, आमच्या हॉटेलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. प्रवास कसा झाला आपला? प्रवास कमाल झाला, छान झाला. सर, तुमचं हॉटेल पण ना एकदम लक्झरियस आहे, खूप ब्युटिफुल आहे. मॅडम, आमच्या हॉटेलमधून जिथून बेस्ट व्ह्यू आहे ना, तो रूम तुमच्यासाठी वेकेंट ठेवलाय आम्ही. थँक्यू. आणि मिस्टर जहागीरदार, आमच्या या सिटीमध्ये ना शॉपिंग पण भरपूर एन्जॉय कराल तुम्ही. एक्सक्यूज मिसेस जहागीरदार. मॅडम तुम्ही बसा ना प्लीज. सर, वेटर प्लीज. थँक्यू. नाही नको, पाणी नको. थँक्यू. थँक्यू. देवांश, थँक्स.
एकच हे कसं करशील राणी तू? सगळ्यात आधी तर मी त्या मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या ऑफिसरला जाब विचारायचा की आमच्या घरी येऊन तो खोटं का बोलला. त्या विक्रमच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करणार आणि त्याची पोलीस कंप्लेंट करणार. एकदा का मला त्या विक्रमच्या विरोधात पुरावा मिळाला ना की मला या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचता येईल. माझी खात्री, तू नक्की यशस्वी होशील. हो आई, हा गुंता मी लवकरात लवकर सोडवेन. शेवटी प्रश्न माझ्या संसाराचा आहे. सई, तू कधी एखादी गोष्ट ठरवली आणि ती नाही केली असं कधी झालंय का? पण आता जे काही करशील ना ते शांत चित्तानं देवावर विश्वास ठेवून कर. बर, झोप आता. दमली असशील ना? ये. आज ना नाश्ता वगैरे करायचा इतका कंटाळा आलाय ना मला. ती मला म्हटलं तूच बघ बाई काय ते स्वयंपाकाचं. आपण आता पिझ्झा मागवूया का? काही असतं तुमचं? खाल्लायत का कधी पिझ्झा आजपर्यंत? त्याची काहीच गरज नाही. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. आज मी स्वतः तुमच्या दोघांसाठी कॉफी बनवून आणली. अगो बाई, अगो काय सांगतेस काय तू? आज सूर्य कुठे उगवलाय हो? पश्चिमेला. हा, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, पाहिलं असा पश्चिमेकडनं आला. काय गो मम्मा, काय हो बाबा, एरवी मी किचन मध्ये पाऊल ठेवत नाही म्हणून तुम्ही मला ओरडता आणि आज मी स्वतःहून काहीतरी बनवून आणलंय तर तुम्ही गंमत करताय माझी. अरे बाळा, तू आमचं शेंडेफळ आहेस ना, त्यामुळे आम्ही तुझी गंमत करतो. आता तुझी गंमत नाही करणार तर कोणाची? हिची. काय हो, गप्प बसा. बरं बघू तर दे कशी बनवलीयस. सांगा ना कशी झाली आहे कॉफी. मस्त उत्तम झाली अगं. वाह, एक नंबर. गुड मॉर्निंग मॉम डॅड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रिया. गुड मॉर्निंग. बरं बाबा, आता तुझी ही धाकटी बहीण मोठी झाली बरं का? हा, म्हणजे अरे मास्टर शेफ झालीये. आज स्वतःच्या हाताने कॉफी करून दिली आम्हा दोघांना. अरे वा, नक्की हिला तुमच्याकडून काहीतरी हवं असणार. काय रिया, नवीन सेल वगैरे सुरू आहे का? हो बस, तुझ्यासारखी नाहीये मी, कळलं ना? असं अजिबात काही नाहीये. बहिणीचा मला मेसेज आला होता. ती मला म्हणाली की आता घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तू घे आणि सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे, म्हणून मी हे सगळं करते. दादा, माझी आत्ता मीटिंग आहे आपल्या पनवेल ब्रँचला. दुपारपर्यंत येईन मी. ओके, बर. काय झालं? सगळे असे शांत का बसले? आमच्या वहिनीच्या लाडक्या सुनेबद्दल चर्चा सुरू होती का? तुम्हा सगळ्यांचा एक दिवसही जात नाही ना तिच्याविषयी बोलल्याशिवाय? Hi everybody. Hello. गुड मॉर्निंग. Good morning. Good morning. काय झालंय? सगळे असे का बघताय माझ्याकडे? Is something wrong with me? No, in fact, you are looking perfect, दादा. ब्रो, तुला असं फिट बघण्यासाठी आम्ही सगळे लोक किती आतुर झालो होतो. काय दिसतोयस यार. लव्ह यू. लव्ह यू टू माय ब्रो. पण यू नो व्हॉट, मी इतक्या लवकर रिकव्हर कसं झालं? तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. सिरियसली, तुम्ही इतकं प्रेम केलं, माझी इतकी काळजी घेतली.
ह्या गोष्टी इतक्या लवकर बरं झालं ना मी. आई काय आपण यशस्वी हो. देवा, तुला असं बघून खूप आनंद होतोय. आय एम सो हॅपी फॉर यू. सुखी रहा. कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकाला. जानू, अगं मी लहान आहे का? आता मोठा झालोय मी. आत्ता कोणाची दृष्ट वगैरे लागणार आहे मला सांग. मुलं कितीही मोठी झाली ना तरी आई वडिलांसाठी लहानच असतात. एनिवे, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आता मला खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे फिजिकली मेंटली मी बऱ्यापैकी रिकवर झालोय. म्हणून मी असं ठरवलंय की आजपासून मी परत ऑफिस जॉईन करणार. अगो बाई, खरंच? वाव, सिरियसली? क्या बात है. गुड, व्हेरी गुड. तू आता ऑफिसला जायला सुरुवात कर आणि येत्या 7 तारखेला तुला बँगलोरला जायचंय मीटिंगसाठी. हॉटेलचं आणि फ्लाईटचं बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे. आणि तिथे तुझ्यासोबत अंजली सुद्धा येणार आहे. आई, मी बँगलोरला जाणार, पण एकटा. कारण मला असं वाटतंय की मी बरं आहे आता. आय एम फाईन नाऊ. मला कोणाच्या सोबतीची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. आपल्या यावर बोलणं झालं होतं देवांश? बोलणं नव्हतं झालं आहे. डिरेक्टली तू तुझा डिसिजन सांगितला होतास. तेव्हा तू रागात होतीस म्हणून मी काही बोललो नाही, पण तेव्हा सुद्धा मला ते पटलं नव्हतंच. आय एम सॉरी. ताई, आणि आता देवांशचं लग्न झालेलं आहे. असं असताना परक्या मुलीसोबत कुठेही जाणं चांगलं नाही वाटणार. यात काय चुकीचं आहे? देवांशची असिस्टंट म्हणून मी अंजलीला त्याच्यासोबत पाठवते आणि दोघं मीटिंग अटेंड करून परत येणार. मग काय प्रॉब्लेम? गाईज प्लीज प्लीज. आई, जानू, आता आपण नको ना बोलूयात या विषयावर. ऑलरेडी मी खूप दिवसांनी आज ऑफिसला चाललोय. माझा मूड चांगला आहे, मला तो खराब करायचा नाहीये. प्लीज. ठीक आहे, आपण नंतर बोलू. ओके देन, चला मी निघतो. एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग सर, may I come in? Yeah, good morning. Come in. Hi. मी पटेल सरांचा मॅनेजर आहे आणि मागे तुमच्यातर्फे आमच्या इन्फिनिटी लव्ह ॲपचं लॉन्चिंग झालं होतं. प्लीज बसा. हॅव अ सीट प्लीज. या, टेल मी. सर, आमचे पटेल सर आणि मॅम तुमच्यावर आणि सई मॅम वर खूपच इम्प्रेस आहेत. आणि त्या दिवशी तर मॅमने मीटिंग मध्ये कमालच केली. त्यांनी आमच्या ऍपला दिलेले सजेशन्स आणि ऍपला दिलेलं नवीन नाव हे सगळंच अप्रतिम होतं. आणि आजही ऑफिसमध्ये त्या मीटिंग बद्दल चर्चा होते. तुम्ही हे सांगायला आलायत का इथे? नाही मॅम, मी ऍक्च्युली तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलो. देवांश सर आणि सई मॅम हे आमच्या ऍपसाठी एक परफेक्ट जोडी आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने असं डिसिजन घेतलंय की देवांश सर आणि सई मॅम यांना आमच्या ऍपचं ब्रँड अँबॅसेडर बनवायचंय. अगो बाई, ही किती छान बातमी आहे. हो ना, म्हणजे आधी दादाचे फोटोज सगळीकडे लागायचे, आता दादा सोबत वहिनीचे फोटोज पण सगळीकडे झळकणार. म्हणजे आता दादा आणि वहिनी दोघेही स्टार होणार. क्या बात आहे यार. राईट. आम्ही देखील मिस्टर अँड मिसेस जहागीरदार यांच्यासोबत काम करण्यासाठी एक्साइटेड आहोत.
आणि इव्हन आज देखील आम्ही आमच्या ब्रँडच्या लोगो शूटचं इन्व्हिटेशन देण्यासाठीच मी इथे आलोय.